बारामतीत अशा घटना घडतात असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. शेवटी अपघात असतो. अपघात देशाच्या किंवा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात होऊ शकतो. राहिला प्रश्न की मला जे काही थोडंफार नॉलेज आहे किंवा मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार बारामतीची धावपट्टी जी ती थोडीशी टेबल टॉप आहे आणि देशात अशा काही टेबल टॉप असलेल्या धावपट्ट्या माझ्या अंदाजानुसार एक 12-13 तरी 13-14 तरी त्या धावपट्ट्या असतात. टेबल टॉप म्हणजे धावपट्टी संपल्यानंतर सुद्धा डोंगराळ भाग असेल तर त्या ठिकाणी भराव करून त्या ठिकाणी ती पुढची जी धावपट्टी असेल किंवा त्याला एक्सटेंड करायचं असेल ते एक्सटेंड करण्याचं काम त्या टेबल टॉप धावपट्टीवर केलं जातं. या अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी पायलटला जजमेंट घ्यावं लागतं, कारण आजूबाजूला डोंगराळ परिसर किंवा उंच खालचा वरचा असा भाग असतो आणि त्या भागामधनं आपल्याला ते जजमेंट घेऊनच आपल्याला धावपट्टीकडे रनवेवरती विमान लँड करावं लागतं. आणि या टेबल टॉप धावपट्टीचा थोडाफार धोका असतो, पण ते सगळ्यात आफ्टर ऑल आपण विचार केला तर त्याच्या बाबतीमध्ये हे पायलटचं जजमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. व्यवस्थित पायलट देणंच हा एकमात्र पर्याय आहे किंवा शिकाऊ पायलट त्या ठिकाणी जाऊ नये? व्यवस्थित पायलट देणं किंवा पायलटला त्या पद्धतीचा अनुभव हा क्रिएट करणं किंवा पायलटला धावपट्टी ही त्याचे व्हिज्युअल जे आपलं हे जे असतं त्याचं व्हिजन जे असतं ते व्हिजन क्लिअर असणं किंवा धावपट्टी लांबून त्याला जज करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवांचा भाग असतो आणि अनुभव असला तरच त्या टेबल टॉप धावपट्टीला यशस्वी लँडिंग होऊ शकतं. पण याला जोडून मग बरेच प्रश्नचिन्ह पण उपस्थित केले जातात की बारामतीमध्ये सलग ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे, बारामतीमध्ये नेमकं सुरू काय आहे? नाही, आता हे बारामतीतलं काय झालं, कशामुळे झालं, टेक्निकल अडचणींमुळे झालं, धावपट्टीमुळे झालं, याच्याविषयी मला काही माहिती नाही, त्याविषयी मी काही बोलू पण नाही शकत. पण ज्या काही गोष्टी असतील ते जोपर्यंत DGCA किंवा विमानांच्या कंपन्या जोपर्यंत त्या बाबतीमध्ये बोलत नाही तोपर्यंत माझ्यासारख्याला काही माहिती नाही तर बोलणं योग्य पण नाही. पवार वारंवार आरोप करतायत की काहीतरी यामध्ये काळवेरा आहे आणि व्यवस्थित चौकशी या सगळ्या संदर्भातली झाली पाहिजे, ती होत नाहीये म्हणून ते वारंवार पत्रकार परिषद पण घेत आहेत. नाही, चौकशी तर झालीच पाहिजे. आणि काय त्या गोष्टीचं दादांच्या अपघाताच्या बाबतीमधली चौकशी जर का असेल तर रोहित पवारांचा आमचा सातत्याने त्यांना पाठिंबाच आहे. ती चौकशी झालीच पाहिजे. त्या चौकशीमध्ये काहीतरी निष्पन्न, जे काही खरं खोटं असेल ते निष्पन्न निघालंच पाहिजे. याच्या बाबतीमध्ये शंका किंवा दुमत असण्याचं कुठलंही आमचं कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.